आज आपण वाडा तालुक्यातील पाली पोशिरी या ठिकाणी रिस्टेक ग्रीन एनर्जी नावाची कंपनी आहे। कारण ह्या ठिकाणी आल्यानंतर सुरुवातीलाच एखाद्या कंपनी असते, त्या कंपनीच्या संदर्भामध्ये कंपनीचं नाव किंवा काय प्रोडक्ट बनतं ह्याचा एक बोर्ड लावलेला असतो। पण ह्या ठिकाणी बघितल्यानंतर ह्या ठिकाणी काहीही बोर्ड मिळत नाही लावलेलं, त्याच्यामुळे कंपनीमध्ये नक्की काय बनतं हे सुद्धा माहिती पडलेलं नाहीये। ह्या ठिकाणी येण्याचा उद्देश किंवा कारण हे आहे का ह्या ठिकाणी जे ग्रामस्थ राहत आहेत ह्या कंपनीला 3 ते 4 वर्ष झालेली आहेत आणि ह्या कंपनीचा येथील नागरिकांना ग्रामस्थांना भयंकर त्रास होतो। ह्या ठिकाणाहून निघणारी जी पावडर आहे ती शेतीला अत्यंत धोकादायक आहे। तसंच पावसाळ्यामध्ये शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं। तसंच बघायला गेलं तर आत्ताच जी फळं आहेत त्या फळांवर सुद्धा ही पावडर हे होत असते, त्याच्यामुळे झाडांनाही ह्याचा दुष्परिणाम होत असतो। तसं सगळ्यात मोठा परिणाम होतो तो मानवावर। ह्या ठिकाणी जो स्मेल येत असतो त्या वासाने इथले ग्रामस्थांना श्वसनाला त्रास होतो। असे विविध प्रकारांमुळे कंपनीमुळे ग्रामस्थांना त्रास होत असतो। ग्रामस्थांनी कित्येक वेळा ग्रामपंचायत सांगा, पालघर जिल्हाधिकारीच्या विविध डिपार्टमेंट सांगा किंवा पालकमंत्री सांगा ह्यांना पत्रव्यवहार केलेला आहे, पण आजपर्यंत ह्या पत्राची दखल घेतलेली नाहीये। का घेतलेली नाहीये? ग्रामस्थांचा असा आरोप आहे की कंपनीचा आणि शासनाचा काही साठलोटा आहे का, म्हणून आमच्यावर अन्याय होतोय का, आपल्यासोबत ग्रामस्थ आहेत त्यांना होणारा त्रास का आहे ते त्यांच्याकडनंच आपण जाणून घेऊया। आपल्यासोबत इथले ग्रामस्थ आहेत। सर, काय बोलणार, तुम्हाला ह्या कंपनीमुळे काय त्रास होतो, तसं तुम्ही ह्या संदर्भात पाठपुरावा केलेला आहे का? प्रथम तुमचं नाव? मी नितीन अशोक भोये, पाली ग्रामस्थ। मी सुरुवातीपासून ज्यापासून कंपनी सुरुवात झाली आम्हाला अगोदर सांगण्यात आलं की ग्रामस्थांना सांगण्यात आलं की ही कंपनी आपल्या लोकांना रोजगार मिळवून देईल। मग तसं न घडता ते प्रोडक्शन एक दिवसेंदिवस त्याचं प्रोडक्शन अलग अलग प्रकारचं होत गेलं। वास येणं, दुर्गंध येणं, लोकांना त्रास होणं, शेतकऱ्यांना त्रास होणं, परिसरामध्ये दुर्गंध पसरणं, हे सगळ्याच गोष्टी याला कारणीभूत आहेत कंपनीला। तुमचं आपलं काजळी पडणं, अशा बऱ्याचशा गोष्टी आज लोकांना अपायकारक आहेत। आज आश्रमशाळा झाली, ITI झाली, जिल्हा परिषद शाळा झालं, ग्रामस्थ झालं, शेतकरी झाले, या सगळ्यांना ह्या कंपनीपासून खूप त्रास होत आहे। आजपर्यंत मी तहसीलदार, ग्रामपंचायत ते मुख्यमंत्री, पर्यावरण मंत्री इथपर्यंत मी पत्रव्यवहार केलेला आहे, पण आज कुठलेही प्रशासकीय अधिकारी आमची दाद घेत नाही। तरी आज या माध्यमातून या लोकांना न्याय मिळेल आणि कंपनी बंद होईल अशी मी अपेक्षा करतो। ग्रुप ग्रामपंचायत पाली पोशिरी आहे, त्या ग्रामपंचायतीमध्ये ह्या संदर्भामध्ये कंपनीचे तुम्ही ठराव मागितलेला होता, त्या संदर्भामध्ये तुम्हाला ठराव दिला का? साधारण 2 ते 3 वर्षापासून कंपनी विरोधात कंपनी बंद करण्याबाबत ठराव मागतोय, पण तो आजपर्यंत मिळालेला नाही। आता 4 महिन्यापूर्वी पण आम्ही ठराव मागितला होता 4/9ला, त्यावेळेस पण ठराव देण्यास त्यांनी विलंब केला आहे। अनेक वेळा उत्तरं दिली जातात, आज अडचण आहे, उद्या लाईट नाही, ऑपरेटर नाही, अशी कारणं देऊन ठराव लांबवण्यात येत आहे। आता जो 4 महिन्यावर ठराव देण्याची मुदत जवळपास 15 ते महिन्यामध्ये त्यांनी दिला पाहिजे, तो ठराव आजपर्यंत आम्हाला मिळालेला नाही। तुमच्या बोलण्यावरून असं वाटतं की ग्रामपंचायतीचा आणि कंपनीचा काही साठलोटा आहे का? असू शकेल, सांगता येत नाही। मावशी, काय बोलणार आहेत? ह्या कंपनीचा काय त्रास होतो तुम्हाला? त्रास, वास येतो, पावडर पण त्याची अशी पडते, असं पाय हातपाय सगळं काले होतं। शेतावर गेला, शेतावर पण तसं काम करायला घेतलं तरी पण हातपाय काले होतं। वासाचं काय? हा, वास येतो, सकाळी संध्याकाळी रात्री सतत चालूच असतोय वास त्याचा। मग आता आंबे वगैरे आलेले आहेत किंवा करवंद ह्याच्या म्हणजे हो, झाडांवर झाडांवर पण सगळ्यांना असा घरा घेतला हात कालं होतं। काळं होतं। हो आवाज रात्रभर असतो की? हो। मी पालीगावचा रहिवासी आणि या कंपनीच्या बाजूला आमचे घर आहे। साधारण 2 ते 3 वर्षापासून ही कंपनी ज्यावेळेला इथे बसली त्यावेळेस सुरुवातीला काय वाटलं नाही की कंपनी कुठली बसते, काय बसते, पण त्यानंतर प्रोडक्शन जेव्हा चालू झालं त्यानंतर वेगवेगळे प्लॉट आतमध्ये बसवले गेले। धूर सोडणं किंवा त्याची काजळी पडणं आजूबाजूला, आता एवढा त्रास होतो शेतकऱ्यांना आणि आम्हाला एवढा सकाळी आणि संध्याकाळी तो वास पण घ्यायला जमत नाही। तर म्हातारी माणसं आहेत किंवा ही लहान मुलं आहेत त्यांना खूपच त्रास आहे। तर आम्ही या माध्यमातून ग्रामपंचायतीमध्ये अर्ज दाखल केले, कुठल्याही प्रकारचा अजून आम्हाला त्यांनी ठराव पास होऊन सुद्धा आम्हाला त्यांनी ठराव दिलेला नाही। त्याच्यानंतर आम्ही तहसीलदार, कलेक्टर ऑफिस आणि जिल्हाधिकारी जाऊन तिथे सुद्धा आम्ही विचारणा केली, पण कुठल्याही परिस्थितीत पुढे आम्हाला काय त्याचं उत्तर व्यवस्थित मिळालं नाही। आणि मागे 2024मध्ये पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब होते, आम्ही त्यांना प्रत्यक्ष भेटलो होतो, पण फक्त कागद घेतले आमचे कारवाई होईल
याच्याशी पुढे काही झालं नाही. त्यानंतर पुन्हा जनता दरबार झाला आपला 2026मध्ये. पालकमंत्री गणेश नाईक साहेब होते, त्यांनासुद्धा आम्ही पत्रव्यवहार केला, पण अजूनपर्यंत कुठलीही या कंपनीच्या विरोधात कुठली कारवाई झालेली नाही. तर आमची एकच मागणी गावकऱ्यांची आहे की ही अशी जी विघातक कंपनी आहे ती आमच्या गावामध्ये नको आणि आम्हाला न्याय मिळावा या माध्यमातून, एवढीच मी विनंती करतो. काय बोलणार ह्या कंपनी संदर्भामध्ये तुम्हाला काय त्रास होतो रोज दैनंदिन जीवनामध्ये? आम्हाला रोज संध्याकाळी तर बघा धूर आता बंद केलेला आहे त्यांनी. पूर्ण धूर असं काळा धूर निघतो, तर वास एवढा खराब येतो इथे का तुम्ही श्वास पण घेऊ शकत नाही. MPCBवाल्यांना आम्ही किती वेळा तक्रार केलेले आहेत, 3-4 अर्ज झाले आहेत. MPCBवाले येतात इथे चेक करून जातात, काही बोलतो प्रॉब्लेम नाही आहे इथं, बोलतं कंपनी बोलतो काहीच म्हणजे खराब वास वगैरे काही निघत नाही इथे. रात्री रोज आवाज पण येतो आम्हाला. शेतामध्ये पावसाळ्यात एवढं काळं पाणी जातं की शेती पण होत नाही, भातसुद्धा पिकत नाही तिथे. नुकसान भरपाई तरी देतात का? नाही, काहीच नाही. तसंच बघायला गेलं तर तुम्ही आता बोलले मग जो वास येतो त्याच्यामुळे तुम्हाला श्वसनाला सुद्धा त्रास हा, होतो. त्रास होतो. आपल्याला समज ठीक आहे, जे वृद्ध आहेत, लहान मुलं आहेत, त्यांना पण खूपच त्रास होतो. इले 3-4 वर्ष झालेले आहेत आम्ही ह्याच्या मागे पडतोय, पण कोणीच आम्हाला दाद घेत नाहीये. आपल्यासोबत शेतकरी आहेत. ह्या कंपनीमुळे शेतकऱ्यांना काय त्रास होतो, काय बोलणार तुम्ही? आम्हाला या कंपनीचा एवढा त्रास आहे की चिट्टर वरून पडते तर पडते, पिकावर एवढा हानिकारक आहे. आणि पाण्यामधून असं आहे का तो मासा पण कोणी खाऊ शकणार नाही, एवढा बेकार त्याचा वास येतो भाजी बनवल्यानंतर. आणि शेतीसाठी तर एवढा त्रास आहे की शेती तर पिकतच नाही त्या पाण्याचं, केमिकल पाण्यामुळे. जो कंपनीचा त्रास होतो त्या संदर्भामध्ये तुम्ही काय बोलणार आहेत? मी सापणेतील ग्रामस्थ आहे. जरी 1 किलोमीटरवर ही कंपनी असली तरी आमच्या भागातसुद्धा असंख्य अशा कंपन्या आहेत. मी 2024ला वाडा तालुक्यातून पहिला अर्ज मी दिलेला होता, परंतु मी अनेक वेळा कलेक्टरकडे धाव मारली, तहसीलदारांकडे धाव मारली, अनेक ठिकाणी तक्रारी केल्या, परंतु माझी कुठलीही दाद आजपर्यंत स्वीकारलेली नाही. जनता दरबार भरवला जातो, परंतु तो कागदोपत्रीच हे केला जातो, त्याच्यावर कुठलाच लोकप्रतिनिधी कोणी काही बोलत नाही आहे. म्हणजे तुमचं बोलण्याचं हे आहे का जनता दरबारामध्ये लोकांच्या ज्या समस्या असतात त्यासाठी आपण जातोय, पण फक्त एक जनता दरबार नावापुरती असतो का? तुम्ही ह्या कंपनी संदर्भामध्ये तुम्ही पत्रव्यवहार केलेला आहे का? हो, अनेक वेळा तक्रारी केलेल्या आहेत. गावाकडून पण आमच्या तक्रारी केलेल्या आहेत, परंतु कुठली शासन याकडे दखल घेत नाही आहेत. एकीकडे सांगते की झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरण वाचवा, पण तुम्ही बघू शकता अतिशय गंभीर परिस्थिती आहे. आता काही दिवसात तर लोकांना असंख्य अशा आजार जडू लागलेत. लोक याकडे बघतात, परंतु शासन त्याकडे कुठलंच लक्ष देत नाही. रोजगार निर्मिती, गावाचा विकास आणि आर्थिक उन्नतीची आश्वासनं देत गावात स्वागत करण्यात आलेल्या रिस्टेक ग्रीन एनर्जी कंपनी विरोधात आता ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. कंपनीच्या कार्यपद्धतीमुळे पर्यावरण, शेती, पाणी आणि नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तात्काळ हस्तक्षेपाची मागणी केली आहे. रिस्टेक ग्रीन एनर्जी कंपनी टाकाऊ व वापरात नसलेल्या रबरपासून पायरोलिसिस ऑइल तसेच कार्बन ब्लॅक ही उत्पादने तयार करते. कंपनी सुरू होताना स्थानिक युवकांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील, गावाचा विकास होईल आणि आर्थिक स्थिती सुधारणा होईल अशी आश्वासने देण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार कंपनीच्या कामकाजामुळे परिसरातील हवा, पाणी आणि पर्यावरणावर परिणाम होत असून शेतकरी आणि स्थानिक नागरिक विविध समस्यांना सामोरे जात आहेत. काही नागरिकांनी आरोग्याविषयी तक्रारही केल्या असून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे. या संदर्भात ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे अनेक वेळा लेखी तक्रारी, निवेदन आणि पत्रव्यवहार केला आहे. तसेच संबंधित शासकीय विभाग, प्रदूषण नियंत्रण यंत्रणा आणि प्रशासनाकडेही वारंवार पाठपुरावा करण्यात आला. मात्र आजपर्यंत कोणती ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की कंपनी विरोधातील तक्रारींकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असून ग्रामपंचायत आणि कंपनी यांच्या संगमात असल्याचा संशय नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. यामुळे प्रशासनावरील विश्वास कमी होत चालल्याचेही नागरिकांनी सांगितले. या संदर्भात नितीन भोये, रवींद्र थाळेकर, काशीनाथ कोम, मधुकर हिंदोळे, भावेश हिंदोळे, रघुनाथ काटेला, सचिन कोम, दशरथ काळे,
सविता गावित यांच्यासह महिला वर्ग, शेतकरी आणि इतर ग्रामस्थांनी प्रशासनाला तत्काळ दखल घेण्याची मागणी केली आहे. ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला आहे की संबंधित विभागाने आणि प्रशासनाने त्वरित चौकशी करून योग्य ती कारवाई केली नाही तर आगामी काळात व्यापक जन आंदोलन उभारण्यात येईल. या आंदोलनातून उद्भवणाऱ्या परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी प्रशासन आणि संबंधित कंपनीवर राहील, असा इशाराही देण्यात आला आहे. रोजगार आणि विकासाच्या आशेने गावात आलेल्या उद्योगामुळे जर पर्यावरण, शेती आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असेल तर त्या तक्रारींची निपक्ष चौकशी होणे गरजेचे आहे. विकास आणि जनहित यांचा समतोल राखणे हीच प्रशासनाची खरी जबाबदारी आहे. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.